सध्या आपण आहोत लिफ्टमध्ये. कमेंट करून नक्की सांगा कसा दिसतोय मी. नाही माझा लिफ्टचा असा काय एवढा खास नाही आहे. हे सेट होत नाही आहे. 6 वाजलेत, आपल्याला लेट होणार आहे. कधी आता ग्राउंड फ्लोअर येतोय. चला लिफ्ट आता खाली पोचेलच. 3, 2, 1 अँड ग्राउंड. चला फायनली बाहेर आलोय. आपली बाईक उभी आहे इकडे. की कॉलनी सुनसान आहे. 6 वाजलेत तरी झोपलेत. काय माणसं आहेत. मांजर इथे खेळते, टाइमपास करते ती पण सकाळ सुटून. मॉर्निंगचा टाइमपास. आणि रिक्षावाले पण आपली वाटच बघतायत वाटतं. बघूया आता ऑटोने जाऊया स्टेशनला. स्टेशनला आपल्याला प्रतीक भेटणार आहे. आता आपण पोचलेलो आहे CSTला, छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला पोचलेलं आहे. आपली ट्रेन पण आलेली आहे आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत सध्या धर्मेश आहे, प्रतीक आहे. सो हे आपल्याला आता जोडले गेलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत पुष्पक विमानाने. पुष्पक ट्रेन नाही, आमच्याकडे ट्रेन आहे पण आम्ही विमानानेच जाणार. सो आता इथे लागलेली आहे. आणि हे सांगायचं राहिलं की आता आपण चाललोय कुठे. आम्ही चाललेलो आहोत ओंकारेश्वर दर्शनासाठी, ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. सो आता वाजलेले आहेत 7:57. तर टाईम झालेला आहे. 8:30ची ट्रेन सुटायची वेळ आहे. प्लॅटफॉर्मवरती आपण पोचलेलो आहोत. तर चला आपला आता डब्बा शोधतोय कोणता आहे कंपार्टमेंट. सो आता कंपार्टमेंटमध्ये जाऊन भेटू आपण. सो आपली पब्लिक पुढे चाललेली आहे. चालू आहे. फायनली आता वाजले 5 आणि 5 वाजता खांडवा स्टेशनला आम्ही उतरलेलो आहोत. खांडव्याला उतरून आता बाहेर चाललो आहे आणि एक खांडवा जंक्शन आहे तिकडे आता उतरलेलो आहोत. पाहू शकता एक खांडवा जंक्शन स्टेशन. फायनली खांडवा स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. माझ्या पाठी पाहू शकता खांडवा जंक्शन आहे आणि पब्लिक आहे आपली. व्हिडिओ चालू झालाय. रिक्शा की सवारी हमारी. और एक बंदा पीछे. आणि एक इकडे लटकतोय मागे. हे बाबा रणछोडदास 2 पाय बसलेले आहेत पुढच्या रिक्षामध्ये. आणि खांडवा सिटी आहे. रस्त्यावर पत्रे कापले जात आहेत. कसे
खांडवा स्टेशनवरून उतरून आपण आता ऑटो करून बस स्टँडपर्यंत आलेलो आहोत. ऑटोचे पर पर्सन 20 घेतलेले आहेत आणि हे इकडे एस टी स्टँड आहे यांचं. इथून आता ओंकारेश्वरला आपल्याला एस टीने जायचं आहे पुढे. सो आता चला एस टीमध्ये बसून घेऊया आणि पुढे जाऊया. सो आता इथून एस टी स्टँडपासून आपल्याला जवळजवळ 70 किलोमीटरचा पुढचा प्रवास आहे. एस टी म्हणजे आतमध्ये जाऊन पाहिली एस टी सारखीच आहे, पण फार लहान लहान अशा सीटा आहेत पाठीमागे त्याच्या. सो ते आपल्याला हे करायचं आहे. हा आहे ओंकारेश्वर मंदिरचा नाईट व्ह्यू. हा ब्रिज आहे जो थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. नर्मदा नदीवरचा ब्रिज आहे हा. खाली पाहिली तर ही नर्मदा नदी आहे. मोबाईल देत ना. सो पोचता पोचता बराच वेळ झाला आपल्याला, त्यामुळे काय रात्रीचं आता दर्शनला जात नाही आहे. रात्री 9:30ची आरती आपली उकलेली आहे. सो आता असंच फिरण्यासाठी आलेलो आहे या ब्रिजवरती, जो नर्मदा नदीवरचा ब्रिज आहे. आणि बसचा प्रवास, ट्रेनचा प्रवास फार लांबचा आहे हा. जर कोणी येत असेल तर 2 वेळा ऑटो चेंज करावे लागतात इथे. ट्रेन आणि बसचा प्रवास जवळजवळ 2.5 तासाचा इथून. सो कोणाला यायचं असेल तर प्लॅनिंग करून लवकरात लवकर निघा, लवकरात लवकर आपलं सगळं काही आटपा. सो पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. झुला पुलावरून ओंकारेश्वरच्या नर्मदा नदीच्या वर जो आहे त्याच्यावरून फायनली आपलं दर्शन ओंकारेश्वरचं झालेलं आहे. आणि आत्ताच दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आणि जवळजवळ 4:30 वाजता आपण लाईन लावली होती आणि 5 वाजता गेट उघडून आपलं लगेच दर्शन झालेलं आहे 5 मिनिटात. जर कोणाला यायचं असेल, ज्यांना कोणा यायचं असेल ते नक्की 5 वाजता येऊन लाईन लावून दर्शन लगेच घेऊ शकतात. आणि माझ्या मागे बघू शकता मंदिराचा व्ह्यू आहे पूर्ण. मी मंदिरातच सध्या उभा आहे आणि नर्मदा काठ मी पाहतोय. आणि मागे पाहू शकता तुम्ही हा संपूर्ण नर्मदा नदीचा ब्रिज आहे ज्याच्यावरून आपल्याला यायचं असतं. सो आता दर्शन घेऊन रिटर्न तिकडे दुसऱ्या पुढच्या मंदिराकडे आपल्याला वळायचं आहे. सो निघूया. मला दाखवतो मंदिराचा व्ह्यू. जर मला आता घेता आली, शूट करता आला तर मी नक्की करून दाखवतो आता तुम्हाला. संपूर्ण हा मंदिराच्या आतला व्ह्यू आहे आणि इथे आपली पब्लिक उभी आहे दर्शन करून. आणि हे मंदिराचा आतलं द्वार आहे. इथून हा बाहेर निघायचा मार्ग आहे दर्शन घेऊन. आणि हा पुन्हा झुला पूलकडे जाण्याचा रिटर्न परतीचा मार्ग आहे. येताना काळोख असल्यामुळे मी काही शूट करू शकलो नाही, पण आता जाताना थोडं उजळलेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो. 5:22 झालेले आहेत सध्या.
5 वाजता आपण लाईनीत लागलो होतो. लवकर लगेच दर्शन झालं. सो आता निघालो आहे. तुम्ही 5 वाजता सकाळी पोचलं पाहिजे. हा आहे झुला पूल, जवळ जाण्याचा मार्ग. सो हा पुढे तुम्ही पाहत असाल तो झुला पूल आहे, जो नर्मदा नदीवरती आहे. तोच क्रॉस करून आपल्याला मंदिराकडे यावं लागतं. जाळ्या लागण्या काढणारे प्रॉपर दिसत नसेल तरी पाहू शकता. हा आहे झुला पूल. आता तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. सगळी पब्लिक जाते. फोटो सेशन चालू आहे आणि तुम्ही वाचून घ्या काय असेल ते. झुला पुलावरून हे ओंकारेश्वर मंदिरचं दर्शन तुम्ही घेऊ शकता, बघू शकता. काल पासून मी पुन्हा एकदा सांगतो का इथे येण्यासाठी तुमची जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर बेस्ट आहे. आणखी एक मी तुम्हाला दाखवतो. इथे हे आहे नर्मदा घाट, जिथे नर्मदा आरती वगैरे होते. पाहू शकता तुम्ही. हा नर्मदा घाट आहे. इथे बोटी उभ्या आहेत सर्व नदीमध्ये. बऱ्याच बोटी आहेत इथे सर्वीकडे. जिथे नर्मदा नदीमध्ये आणि हाच नदीच्या पुढे तुम्ही पाहू शकता हा नर्मदा डॅम्प आहे पुढे समोर. आणि इथे जी आरती वगैरे केली जाते तो घाट आहे. आणि पुढे नर्मदा डॅम्प आहे जो आता सध्या बंद आहे. सो मी तुम्हाला तेच सांगत होतो की यायचं प्रायव्हेट व्हेकलनी येऊ शकता, कारण हे स्टेशनपासून जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा रस्ता आहे. सो तुम्ही जर ट्रेनने आलात. हा एक अजून एक मित्र इकडे जो ब्रिजवरून चालतोय, तो उड्डाण पुलावरूनच चालतोय. सो आम्हाला येता येता रात्र झाली होती. सो रात्रीचं काहीच मी शूट करू शकलो नाही आहे. सो आता सकाळी लवकर आरतीनंतर लगेच जसा गेट उघडला होता आपलं दर्शन झालेलं होतं आणि ते करून आता मी शूटला सुरुवात केलेली. सो आता ओंकारेश्वर दर्शनानंतर ममलेश्वर मंदिर आहे, ते एक ज्योतिर्लिंग आहे. तिथे त्याच्या दर्शनाला आता आपण चाललेलो आहे. पुढून जसा झुला पूल उतरतो तसाच राईट हँड साईडलाच त्याचा मार्ग आहे जाण्याचा. पाहू शकता. दुकानं उघडलेली नाही आहेत अजून. मी त्यांना मे बी परमिशन दिलं नाही आहे सकाळच. फायनली थोड्याशा स्ट्रगल नंतर पोचलेलो आहे ममलेश्वर मंदिरा जवळ. आणि हा असा बाहेरचा व्ह्यू आहे काही ममलेश्वर मंदिराचा. सध्या आपण मामलेश्वर दर्शनाला आलोय आणि आताच लाईनीत आम्ही लाईन सुरू करतोय. केली लाईन केली झाली सुरू. दर्शन हेतू प्रवेश. हेच ते प्रवेशद्वार आहे. मंदिरच आहे पण कसलं तरी.
फायनली खूप स्ट्रगल नंतर आम्ही खांडवा स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहोत. बट ट्रेनने आम्हाला खूप मोठा धोका दिलेला आहे. ट्रेन जवळजवळ 4 ते 5 तास लेट आहे. सो जी 8ची ट्रेन होती ती आता 1:24 दाखवते आणि आता जवळजवळ रात्रीचे वाजलेत 10, 10:30. सो आता सकाळी किती वाजता पोचतोय काय माहीत नाही आहे. आम्ही ओंकारेश्वरवरून गाडी केली होती. ती गाडीने आपल्याला खांडवा स्टेशनला सोडलं आणि आपण इथे आता खांडवा स्टेशनला पोचलो आहे. बट आता ट्रेनची वाट बघता बघता जी आता 5 वाजता सकाळी आपल्या पोचणार होती, आपल्याला सोडणार होती लोकमान्य टिळक टर्मिनल्सला, ती आता दाखवते 11 ते 12 वाजता. सो झोप तर डोळ्यावरती फार आहे. सो माझ्या मते मी पुढे आता काही लॉक करू शकणार नाही आहे. सो बघू, जर करता आलाच तर नक्की आपण भेटूच. सो आता वेटिंग रूममध्ये जाऊन झोपून जायचा विचार आहे. सगळे झोपलेत आपली पब्लिक आता येऊन. सो आता मी पण जाऊन झोपण्याची तयारी करतो आहे. तर तुम्हाला काही आणखी हे पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा.